साळुंके साहेब राम राम. राम राम. लय आवर्जून आले मी तुमच्याकडे. बर. कसं आहे, प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडी आता फक्त सनराईज ह्या मॉडेलचीच हवा आहे. शेवटी कसं असतं, क्वालिटी आहे म्हणूनच लोक ह्या ट्रॅक्टरचं नाव घेतात ना. फक्त मला तुमच्याकडून थोडी माहिती घ्यायची साहेब. कसा आहे ट्रॅक्टर? हा जेडी सनराइज आहे. बरं. 18 HP 3 सिलेंडर असं जागतिक लेवलचं. हा त्याला VSTचं इंजन दिलंय. महिंद्राचा 24 HPचा गिअर बॉक्स दिलेला आहे. आयो. ताशीमध्ये 1 तासामध्ये 1.5 लिटर डिझेल खातो. बर. प्रत्यक्ष आम्ही बीड तालुक्यातील चौसाळा परिसरामध्ये गोलंगरी येथील कवडे सरपंच यांना दिलेला आहे. हा त्यांनी आतापर्यंत 70 ते 80 तास चालवला आहे. बर. तेही आपल्या सोबत आहेत. आज तुम्हाला प्रत्यक्ष शेतकरी, हा मालक आणि चालवणारे हे तिन्हीची सांगड आम्ही आज घालून देत आहोत. बर. त्याचबरोबर ह्याची VST इंजिन आहे, क्षमता जास्त आहे. आपण जर 12 तासही कंटिन्यू चाललं तर बर. गरम हा ट्रॅक्टर होणार नाही. असं? जसं आपण सिंगल सिलेंडर मध्ये ट्रॅक्टर वापरतोय, हा तो आपण जर 1.5 तास जर जास्त मारला सरीमध्ये बर. तर तो गरम होऊन कुलन बाहेर फेकतो. तसं हा कुलन बाहेर फेकत नाही. आणि याला आज साहेबाचा थोडा परिचय त्यांचाही त्यांचे नाव घेऊया, ते वापरतात, तेही सांगतील तुम्हाला. ना ते सांगते ना साहेब. ते थोडी माहिती सांगा ना साहेब आम्हाला. ट्रॅक्टर चांगला आहे, 1 नंबर आहे, व्यवस्थित चालतोय. होय का? हा. ना कसं आहे साहेब, आता ट्रॅक्टर घ्यायचा म्हणजे काय बाजारात छटाकभर लसून घेणं सोपं आहे का ते? अहो आम्ही गरीब शेतकरी आहे, 4-5 एकराचं क्षेत्र आहे आम्हाला. आम्ही ट्रॅक्टर घ्यायचा म्हणून विचार करूनच घेतला पाहिजे. पण बऱ्याचशा शेतकऱ्यांकडून माहिती आम्हाला अशी मिळते की आता चालूला सनराईज ट्रॅक्टर एकदम जबरदस्त आहे. म्हणजे कसं आहे, डिझेल कमी आहे, तुम्हाला सांगतो चालवाय जोरात आहे, मेंटेनन्स कमी आहे. शेवटी 4-5 एकरवाला गरीब शेतकरी काय बघतो साहेब? चालतोय. आणि तो इतका आहे की शेतकऱ्याच्या दुसऱ्या आपण जी अवजारं शेतीमध्ये अंतर्गत मशागतीला ऊस भरणीला वापरत होतो, बरं. तर आपण सिंगल सिलेंडर मध्ये जे ट्रॅक्टर वापरले, पॉवर टिलर वापरले. पॉवर टिलर तर वापरताना रिव्हर्स मध्ये माती लावायचे. शेतकरी त्याच्यामध्ये गावतो, त्याचा पाय तुटतो. ह्याच्यामध्ये तसली भीती नाही. जर पलटीही झाला म्हणजे तर संरक्षण होय. संरक्षण इतकं हा. भारी आहे की खरुजही सुई इतकी सुद्धा लागत नाही. त्याचबरोबर ह्या ट्रॅक्टरची खासियत अशी आहे की महाराष्ट्रातून शेतकरी याला मागणी आहे. असं हा. नाही. आणि महाराष्ट्राच्या बाहेरून कर्नाटक, तामिळनाडू, आग्रामधूनही शेतकरी याला मागणी करतात. पण वेटिंग जास्त असल्यामुळे आपला आहे तोच महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला आपलं 15 ते 20 दिवस वेटिंग करावं लागते. असं तर आपण बाहेर ट्रॅक्टर देण्याचं बंद केलेलं आहे. तरी हा. त्या शेतकरी राजांना 2 ते 3 महिने जे कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, आग्रा असेल यांना मिळणार नाही. हे हा. आकाश मोटर्सहून सूचना देण्यात येत आहे. बर बर. बघ बरं, तुला सांगत होतो, स्वतः माहिती घेतल्याशिवाय काही गोष्टी समजणार नाही. हे सकाळपासून कुचामल्यासारखी झालती. म्हणजे ट्रॅक्टर घ्यायचं